नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 12 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. जर हे सेशन तुम्ही डेली बघत असाल तर सेशनला एक लाईक आणि एक सबस्क्राईब आताच करून ठेवायचं आहे. बघा, सेशनच्या सुरुवातीला काही इंटरेस्टिंग माहिती जी आहे ती आता आपण इथे बघूया. काय माहिती आहे तर वंदे मातरम गीताबद्दल काही नवीन नियम लागू करण्यात आलेले. जसं की पहिला नियम आहे, या गीताचा कालावधी जो आहे तो 3 मिनिटं 10 सेकंद एवढा निश्चित करण्यात आलेला आहे. या गीताची 6 कडवी कोणत्याही कार्यक्रमात म्हणणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हे गीत जेव्हा सुरू असेल तेव्हा सावधान स्थितीमध्ये उभं राहणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. या गीताची सुरुवात, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात या गीताने होईल, नंतर जनगण मन हे गीत गायलं जाणार आहे. हे नियम राष्ट्रपती राज्यपालांचे कार्यक्रम तसेच परेडमध्ये हे नियम लागू होणार आहे. त्याचबरोबर वंदे मातरम हे गीत जे आहे ते आपलं राष्ट्रीय गीत आहे आणि जनगण मन हे राष्ट्रगीत आहे. तर हे दोन्हीतला डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. ही दोन्ही गीतं आपण 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलेली आहे. या गीताची रचना बंगाली भाषेमध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी किंवा चट्टोपाध्याय यांनी केली होती 1870च्या दशकात. तर एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. आपल्याला प्रश्न आला तर यामधून तुमचा इझिली कव्हर होऊन जाईल. त्याचबरोबर आपलं जानेवारीचा मासिक आलेलं आहे आणि आपण 2 बॅच नवीन सुरू केलेले आहे, ज्यांचे ऍडमिशन सुरू झालेले. 16 तारखेपासून लेक्चर पण सुरू होईल, राज्यसेवा आणि कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या बॅचेस. सुरू करूया लेक्चर. आणि लेक्चर मधला पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी राष्ट्रीय डाळी आत्मनिर्भरता अभियान कुठे सुरू केलं? तर कृषी मंत्री आहे शिवराज सिंग चौहान यांनी सिहोर मध्य प्रदेशमध्ये आपण जर बघितलं तर राष्ट्रीय डाळी आत्मनिर्भरता अभियान सुरू केलेलं आहे. डाळींच्या बाबतीत देशाला स्वावलंबी करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. तर डिसेंबर 2027 पर्यंत भारताला डाळीच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. आणि 2030-31 पर्यंत उत्पादन 35 दशलक्ष टनापर्यंत वाढवायचंय. तर 2 पॉईंट इथं लक्षात ठेवायचे आहे. एक म्हणजे डिसेंबर 2027 पर्यंत आपल्याला स्वयंपूर्ण व्हायचंय आणि डाळींचं उत्पादन आपल्याला 35 दशलक्ष टनापर्यंत न्यायचं आहे. या मोहिमेचा कालावधी 6 वर्षाचा आहे. 11,440 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. तर आपण जर बघितलं, डाळीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी शिवराज सिंग चौहान यांनी राष्ट्रीय डाळी स्वावलंबी अभियान किंवा आत्मनिर्भरता अभियान सिहोर मध्य प्रदेशमध्ये सुरू केलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, चीनने तियानजिन येथे झालेल्या 12व्या आशियाई चीनमधील तियानजिन येथे झालेल्या 12व्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026च्या पदक तालिकेमध्ये भारताचं स्थान काय? तर भारत 6व्या क्रमांकावर आहे. तर आपण जर बघितलं तर 12व्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये भारताने एकूण 5 पदकं जिंकून 6वं स्थान मिळवलेलं आहे. या चॅम्पियनशिप मध्ये पहिल्या क्रमांकावर चायना, दुसऱ्या क्रमांकावर कतर तर तिसऱ्या क्रमांकावर जपान आहे. मग आपण जर बघितलं, भारताने जी 5 पदकं जिंकली त्यामध्ये 1 सुवर्ण पदक, 2 रौप्य, 2 कांस्य पदकं आपल्याला बघायला मिळतात. पुरुषाच्या हेप्टाथॅलॉन स्पर्धेत तेजस्विन शंकरला आपण जर बघितलं तर सुवर्ण पदक मिळालेलं आहे आणि त्याने राष्ट्रीय विक्रम सुद्धा केलेला आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 नुसार संशोधन आणि विकासातील गुंतवणुकीच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकून कोणता देश जगातील अव्वल देश बनलेला आहे? तर आपण जर बघितलं, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये चायना जो आहे तो अमेरिकेला मागे टाकून जगातील इनोव्हेशन क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणारा जगातील 1 नंबरचा देश जो आहे तो बनलेला आहे. मग आपण जर बघितलं तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 नुसार चीनने 2024 मध्ये संशोधन आणि विकासासाठी सर्वाधिक $785 बिलियन रक्कमचं वाटप केलेलं आहे. आपण जर बघितलं 2024 मध्ये संशोधन आणि विकासावर $75 अब्ज खर्च करून भारत जगामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. तर भारत 7व्या क्रमांकावर आणि आपण जर बघितलं चायना पहिल्या क्रमांकावर, US दुसऱ्या आणि जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मिरगी किंवा याला अपस्मार म्हटलं जातं किंवा एपिलेप्सी असं म्हटलं जातं, ज्यामध्ये माणूस बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते विसरत असतो. तर हा दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर आपण जर बघितलं तर एपिलेप्सी डे जो आहे तर तो फेब्रुवारी महिन्यामध्ये दुसऱ्या सोमवारी सेलिब्रेट केला जातो. फेब्रुवारी महिन्यामध्ये दुसऱ्या सोमवारी सेलिब्रेट केला जाणारा हा डे आहे एपिलेप्सी डे. मग दुसरा सोमवार कधी आलेला आहे तर 9 फेब्रुवारी रोजी हा दिवस सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या सोमवारी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. फिक्स तारीख नाही, फेब्रुवारीचा दुसरा सोमवार लक्षात ठेवा. या दिवसाचा उद्देश एपिलेप्सी बद्दल जागरूकता पसरवणे, या आजाराशी संबंधित गैरसमज आणि सामाजिक कलंक दूर करणे हे आहे.
थीम आहे #एपिलेप्सी प्लेज. बघा महत्वाचे दिवस जे जानेवारी मधील आहे आणि त्यांच्या थीम आपण बघूया. जागतिक कुटुंब दिन कधी आहे? 1 जानेवारी. जागतिक पक्षी दिन 5 जानेवारी. थीम होती अ बर्ड इन फ्लाइट इज पोएट्री इन मोशन. जागतिक ब्रेल दिन 4 जानेवारी. पृथ्वी परिभ्रमण दिन 8 जानेवारी. जागतिक युद्ध अनाथ दिन 6 जानेवारी. राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी. थीम आहे इग्नाइट द सेल्फ इम्पॅक्ट द वर्ल्ड. 19वा प्रवासी भारतीय दिन 9 जानेवारी. जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी. 78वा भारतीय लष्कर दिन 15 जानेवारी. ही परेड जयपूरमध्ये राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि मागच्या वर्षी 2025 मध्ये हीच परेड 77व्या लष्कर दिनाची पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतीय स्टार्टअप दिन 16 जानेवारी. पराक्रम दिवस 2026 जो आहे तो 23 जानेवारी रोजी सेलिब्रेट केला जातो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी. तर त्यांची आपण 2026 मध्ये 129वी जयंती सेलिब्रेट केलेली आहे. 5वा प्रश्न आहे फेब्रुवारी 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बस्तर पंडुम किंवा पांडुम महोत्सवाचं उद्घाटन कुठे केलं? तर बस्तर पंडुम किंवा पांडुम महोत्सवाचं उद्घाटन जगदलपूर छत्तीसगड मध्ये करण्यात आलेलं आहे. पांडुम म्हणजे एक उत्सव सण. या महोत्सवाचं मुख्य उद्दिष्ट बस्तरच्या लुप्त होत चाललेल्या आदिवासी परंपरा, लोकनृत्य आणि स्थानिक हस्तकलांना जागतिक व्यासपीठ प्रदान करणं हे आहे. 6वा प्रश्न आहे शिक्षणाचं आधुनिकीकरण करण्यासाठी कोणत्या राज्याने पढाई विथ एआय हे ऍप आणि डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे? तर पढाई विथ एआय हे ऍप आणि डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे खास करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हिमाचल प्रदेश सरकारने सुरू केलेला आहे. तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंह सुक्खू यांनी बिलासपूर जिल्ह्यात पढाई विथ एआय नावाचा ऍप आणि डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास मदत करण्यासाठी आणि शैक्षणिक समुपदेशन देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. मित्रांनो हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला, उन्हाळी राजधानी आहे. धर्मशाळा हिवाळी राजधानी आहे. 25 जानेवारी 1971 ला स्थापना करण्यात आली हिमाचल प्रदेशची. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू. शिवप्रताप शुक्ला राज्यपाल आहे. मित्रांनो त्याचबरोबर सध्या आपले सुरू असलेले बॅच धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅचेस, 21,000 PYQ ची बॅच आणि सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला एका नोट्स पॅक मध्ये मिळणार आहे. आणि सेपरेट आता आपलं करंट अफेअर्सचा पण एक नोट पॅक आपण सुरू करणार आहोत, ज्यामध्ये आता जानेवारी 2026 करंट अफेअर्सचं मासिक तुम्हाला बघायला मिळेल. तर बघा या सगळ्या गोष्टी परचेस करताना एक कुपन यूज करायचं CJ लाईव्ह, म्हणजे ज्या थ्रू तुम्हाला 10% डिस्काउंट जे आहे तर ते मिळणार आहे. आपलं टेलिग्राम इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया. 7वा प्रश्न आहे पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या महिला संघाने सुवर्ण पदक जिंकलेले? तर पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप मध्ये आपण जर बघितलं झारखंडच्या महिलाने राजस्थानच्या महिलांना हरवून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तर पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप हा आयोजित करण्यात आला होता राजस्थानमध्ये. आयोजक होता राजस्थान, पण उपविजेता राहिलेला आहे महिलांच्या बाबतीत. झारखंडने ही स्पर्धा जिंकलेली आहे. 21-17 ही स्पर्धा झारखंडने जिंकलेली. पुरुषांच्या गटात आंध्र प्रदेशने सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. त्यांनी कुणाला हरवलं? तर त्यांच्या शेजाऱ्यांना म्हणजे तेलंगणाला त्यांनी हरवलेलं आहे. 8वा प्रश्न आहे फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशात त्यांच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताक्षी यांच्या सत्ताधारी युतीने संसदीय निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे? तर साने ताक्षी यांनी जर आपण बघितलं तर जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहे. तर त्यांनी जे काही निवडणुका अलीकडे झाल्या होत्या संसदीय निवडणुका त्यामध्ये ऐतिहासिक विजय जो आहे तो मिळवलेला आहे. मग आता अलीकडे आयोगाचा पॅटर्न आहे की ते आपल्याला पार्टी विचारतं. काय विचारतं? पार्टी विचारतं. तर साने ताक्षी यांची पार्टी कोणती आहे? तर लिबरल डेमोक्रेटिक पार्टी LDP च्या नेते आहे साने ताक्षी, लक्षात ठेवा. तर त्यांनी कनिष्ठ सभागृहातल्या 2/3 बहुमत जे आहे ते मिळवलं आहे. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहे साने ताक्षी. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षपदाची त्यांनी सूत्र जे आहेत 2025 मध्ये स्वीकारली होती सप्टेंबर महिन्यामध्ये. 9वा प्रश्न आहे भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण ZSI म्हणजे झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वायो वॉरियर नावाच्या सागरी किड्याच्या 2 नवीन प्रजाती शोधल्या आहेत? तर पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर वायो वॉरियर नावाच्या सागरी किड्याच्या 2 प्रजातींचा नवीन शोध लागलेला आहे. एकाला नाव तर ZSIच्या पहिल्या महिला अध्यक्ष ज्या आहेत धृती बॅनर्जी त्यांच्या नावावरूनच इथं नाव दिलेलं आहे. मग
जे दोन आपण जर बघितलं तर वायो वॉरियर नावाचे जे काही समुद्री किडे आहे किंवा समुद्री प्राणी आहे त्यांच्या आपल्याला ज्या काही प्रजाती मिळालेल्या आहेत, तर एकाला धृती बॅनर्जी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. धृती बॅनर्जी ZSIच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या आणि त्यावर MPSCने प्रश्न देखील विचारून झालेला आहे. तर नेरिस धृती असं नाव एका प्राण्याला देण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्याला देण्यात आलेले नेमॅलेकॅटिस सेलेनोटोगॅन्था. तर उच्चारामध्ये मागं पुढे होऊ शकतं, पण प्रश्न आला तर तुम्ही इझिली टॅकल करू शकता. तर आपण जर बघितलं तर हे नेमॅलेकॅटिस हे जे नाव आहे तर हे ग्रीक भाषेतून घेतलेलं आहे, ज्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या जबड्याचा प्राणी त्याचा असा अर्थ आहे. 10वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने फेब्रुवारी 2026 मध्ये स्थानिक पातळीवर विकसित केलेला फूट अँड माउथ डिसीज लस जारी केली, जी जवळपास 20 वर्षानंतरची पहिली लस आहे. तर फूट अँड माउथ लस जी आहे तर ती खुरं असलेले प्राणी, तुम्हाला माहिती आहे गाय, बकरी, मेंढी, तर त्यांना खुरं असतात बघा. तर खुरांमध्ये जखम होते, अल्झायमर होतो आणि तो सेम तोंडामध्ये पण होतो. तर अशा प्रकारचा जो काही आजार आहे त्यावर जी लस बनते त्याला फूट अँड माउथ डिसीज वरील लस म्हणून ओळखलं जातं. आणि अशा प्रकारची 20 वर्षानंतर लस जी आहे ती दक्षिण आफ्रिकेच्या संशोधकांनी बनवलेली आहे, विकसित केलेली आहे. बाकी का असतं काय नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथं तीच इन्फॉर्मेशन परत दिलेली आहे. 11वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी क्वालकॉम ने विकसित केलेल्या जगातील सर्वात प्रगत 2 नॅनोमीटर सेमीकंडक्टर चिपचं अनावरण कोणत्या शहरात केलं? तर क्वालकॉम या कंपनीने विकसित केलेल्या 2 नॅनोमीटर एवढे सेमीकंडक्टर चिपचं अनावरण जे आहे ते अलीकडे बेंगलोरमध्ये करण्यात आलेलं आहे. तर ही चिप विकसित करण्यामध्ये बेंगलोर, चेन्नई आणि हैदराबाद येथील भारतीय अभियांत्रिकी केंद्रामध्ये ही चिप डिझाईन करण्यात आलेली आहे. इथल्या संशोधकांचा यामध्ये वाटा आहे. 2 नॅनोमीटरची चिप आहे. 20 ते 30 बिलियन ट्रान्झिस्टर यामध्ये आपल्याला बघायला मिळतात, जे CPU आणि GPU दोन्ही एकाच मॉड्यूलमध्ये एकत्रित करतात. हे एवढ्या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या नाही. चालू घडामोडीमध्ये ही चिप कुठे लॉन्च करण्यात आली, कुणी लॉन्च केली? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव. त्याचबरोबर जर बघितलं तर काय विचारलं जाईल की ही चिप कुठं यूज होतं, एक जनरल माहिती असली पाहिजे. जसं की डेस्कटॉप आहे, डिजिटल बोर्ड आहे, स्मार्टफोन आहे, जे काही कनेक्टेड कार असतात, विमान असतात, यामध्ये हायटेक चिप यूज केल्या जातात. 12वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या भेटी दरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, देयक आणि सुरक्षा संबंधित 11 करार कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे? तर भारत आणि मलेशियामध्ये 11 करार झालेले आहेत. मग त्यामध्ये ते मलेशियामध्ये आपण UPI ला कनेक्ट करणार आहोत, त्यांचं पेनेट डिजिटल प्लॅटफॉर्म सोबत. त्याचबरोबर जर बघितलं तर इतर क्षेत्रामध्ये जसं की आपत्ती व्यवस्थापन, आयुर्वेद, भ्रष्टाचार विरोधात लढा, मलेशियाची इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये सामील होण्याबाबतचा करार, तर असे वेगवेगळे करार यामध्ये करण्यात आलेले आहे. तर आजच्या सेशनचे जे टेस्ट क्वेश्चन आहे, तर ZSI ने नवीन प्रजाती जी शोधलेली आहे तिला कोणत्या महिलेचं नाव देण्यात आलेलं आहे? कोणत्या ZSIच्या अध्यक्ष राहिलेले आहे जुन्या, तर त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे, ते मला तुम्ही सांगायचं आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला हे सांगा की एक जनरल क्वेश्चन आहे की जी काही आपलं वंदे मातरम गीत जे आहे, वंदे मातरम गीत, तर ते आपण कोणत्या कादंबरीमधून घेतलेलं आहे? वंदे मातरम गीत जे आहे, वंदे मातरम गीताची कादंबरी तुम्हाला सांगायची आहे. आणि तिसरा क्वेश्चन आहे, जे आत्मनिर्भर डाळीचं पल्सेसचं मिशन आहे, तर आत्मनिर्भर होण्याचं टार्गेट काय आहे, म्हणजे ते एक वर्ष काय आहे, आणि आपल्याला समजून घ्या 2030-31 पर्यंत आपलं टार्गेट किती टन डाळ पिकवण्याचं आहे. तर एवढे तुम्ही मला गोष्टी सांगायचे आहे. आत्मनिर्भर होण्याचं वर्ष मला तुम्ही सांगा, आणि त्याचबरोबर आपण 2031 पर्यंत किती डाळ उत्पन्नाचं आपलं टार्गेट आहे हे सांगायचं आहे. तर ZSI ने प्रजाती शोधलेल्या आहे, त्यामध्ये एका महिलेचं नाव त्या प्रजातीला देण्यात आलेलं आहे. वंदे मातरम कादंबरी कुणी लिहिलेली आहे? वंदे मातरम ज्या कादंबरीमधून घेतलेलं आहे तर ती कादंबरीचं नाव सांगायचंय, आणि बाकी डाळीचं आत्मनिर्भरतेच्या मिशन विषयी माहिती सांगायची. आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. सेशन आवडलं असल्यास जाता लेक्चर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.